राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र चालक बेमुदत संपावर जात आहेत। विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। बियाणं, खतं आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेत अडचणी त्यामुळे निर्माण होणार आहेत। विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आजपासून बेमुदत बंद आंदोलन पुकारण्यात आलंय। खत कंपन्यांकडून लादली जाणारी लिंकिंगची सक्ती, निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांची जबाबदारी किरकोळ विक्रेत्यांवर टाकणे तसंच प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईच्या विरोधात कृषी केंद्र चालक आक्रमक झाले। या बंदमुळे शेतकऱ्यांना बियाणं, खतं आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शासनाने खरं तर आम्हाला माल एफओआर दिला पाहिजे, हा नियम आहे। शासन त्याच्याकरता करोडो रुपये अनुदान देतात। एवढं असूनही कंपन्या त्याला दाद देत नाही आणि माल एक्स मध्ये घ्यावा लागतो। जी थैली 267 ची युरियाची MRP आहे, तो माल आमच्या घरात 280, कधी कधी 290 रुपयापर्यंत घरात येतो। आणि जर आम्ही 1 रुपये वरती घेताना सापडलो तर गुन्हा आमच्यावर दाखल होतो। पण शासनाने ही बात माहित नाही का? त्यांना माहित आहे। मग कमीत कमी त्यांना जर दुसरी व्यवस्था करायची नसेल तर मग भाड्याचे पैसे वरती घेऊ द्यायला पाहिजे, तरच आम्ही टिकणार आहे ना। या बंदमुळे प्रॉब्लेम असा येतो की खरीप सीझन तोंडावर आहे आणि नेमकं त्याच वेळेस हा बंद पुकारला जाते तर शेतकऱ्यांना खूपच अडचणी येतील। शासनाने जे जाचक नियम आहेत ते नियम शिथिल करावे एवढीच आमची मागणी आहे। मागील 10 दिवसापासून आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आणि एडी ऑफिसमध्ये निवेदन दिलंय की आम्ही 27 तारखेला संपावर जात आहोत। त्यांनी आमची कुठलीही काळजी केलेली नाही, त्यांनी कुठला याच्यावर गांभीर्याने घेतलं नाही, म्हणून आम्ही आज प्रत्यक्ष संपावर आहोत। आज 27 तारखेला आम्ही महाराष्ट्र बंद आहे। आमच्या महाराष्ट्र बंदला पूर्ण देशातून पाठिंबा आहे। आज प्रामुख्याने आमची सर्वात मोठी जर मागणी असेल ती लिंकिंग। आमचा जो किरकोळ विक्रेता आहे, लिंकिंग मध्ये इतका भरडला जात आहे की आज जर प्रामुख्याने पाहिलं तर शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी आहे की रासायनिक खताची युरिया डीएपी मध्ये इतकी अमाप लिंकिंग सुरू आहे की युरिया हा एक्स येतो, एक्स म्हणजे वाहतूक खर्च हा आमच्या किरकोळ विक्रेत्याला भरावा लागतो। हा जो त्रास आहे तर हा एकट्या फक्त व्यापाऱ्याला नाही, याच्यामुळे शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे। माननीय पंतप्रधान महोदयाने सांगितलेलं आहे की डबल उत्पन्न व्हावा। कसं होईल डबल उत्पन्न? शेतकरी समृद्ध व्हायला पाहिजे, कसं होणार आहे? होणार नाही समृद्ध। व्यापार समृद्ध होणारच नाही। इतक्या जर अडचणी जर गेल्या आणि व्यापारी जर रस्त्यावर आला तर कसं हे शक्य होणार आहे? त्याच्यामुळेच हा बंद पुकारण्यात आलेला आहे।